मराठी नॉलेज या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महानिर्मितीकडून अप्रेंटिसशिपसाठी व्हॅकन्सीज निघालेल्या आहेत। महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित नाशिक औष्णिक विद्युत केंद्र एकलरे नाशिक येथे अप्रेंटिसशिप पदांसाठी व्हॅकन्सीज निघालेल्या आहेत। जे नोटिफिकेशन जे आलेलं आहे ते 26 ऑगस्ट 2024 या तारखेला हे नोटिफिकेशनचा आलेला आहे। विषय जो आहे शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण कायदा 1961 अन्वये ऑक्टोबर 2024च्या सत्रासाठी ITI अर्हता धारक उत्तीर्ण उमेदवारांची शिकाऊ उमेदवार म्हणून निवड करण्याबाबत इथं हे परिपत्रक आलेलं आहे। त्यातील पहिला जो मुद्दा दिलेला आहे नाशिक औष्णिक विद्युत केंद्र एकलरे येथे शिकाऊ उमेदवार अधिनियम 1961 अंतर्गत माहे ऑक्टोबर 2024च्या सत्रासाठी ऑक्टोबर 2024 पूर्वी व्यवसाय शिकाऊ उमेदवार ट्रेड अप्रेंटिससाठी इथं भरती करावायची आहे। मुद्दा नंबर 2 आहे सदर भरतीकरता उमेदवार प्राथमिक शालांत परीक्षा आणि ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। तसेच इच्छुक उमेदवारांनी औद्योगिक परीक्षा संस्थांमधून ITI व्यवसाय परीक्षेत मागासवर्गीय उत्तीर्ण उमेदवारास अनुसूचित जाती अनुसूचित जमाती कमीत कमी 50% गुण इथं असले पाहिजे आणि खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी कमीत कमी 60 गुण प्राप्त करून उत्तीर्ण झालेले उमेदवार येथे अर्ज करण्यास पात्र राहतील इथे सांगितलेलं आहे। येथे चौथा मुद्दा दिलेला आहे इच्छुक उमेदवारांनी www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर स्वतःची नोंदणी करून तुमची जी ITIची प्रोफाईल जी आहे NAPH पोर्टलवरची ती 100% इथं पूर्ण पाहिजे आणि त्याचा आस्थापना क्रमांक म्हणजे इस्टॅब्लिश जो ID दिलेला आहे तो इस्टॅब्लिशला ID E05-2027-00054 इथे दिलेला आहे। तुम्हाला नाशिक थर्मल पॉवर स्टेशन येथे ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचं आहे। तसेच जे उमेदवार वरीलप्रमाणे अप्लाय करणार नाही तसेच ऑनलाईन अप्लाय केलेले पत्रक अर्जासोबत जोडणार नाही अशा उमेदवारांचा अर्ज विचारात घेतला जाणार नाही या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यानंतर इथं खाली दिलेलं आहे अ ब क असे 3 मुद्दे इथं दिलेले आहे। महानिर्मिती कंपनीच्या कार्यरत कर्मचाऱ्यांचे ITI अर्हताधारक पाल्य यांना 25% जागा इथं राखीव ठेवण्यात येणार आहे। त्यानंतर जे एकलरी संबंधित प्रकल्प परिसरातील जे गावातील ITI अर्हताधारक जे स्थानिक उमेदवार आहे त्यांच्यासाठी 25% जागा इथं राखीव ठेवण्यात येणार आहेत। त्यानंतर क जो मुद्दा दिलेला आहे त्यांनी उर्वरित 50% ह्या प्राप्त झालेल्या अर्जांपैकी महानिर्मिती कंपनीचे प्रशासकीय परिपत्रक क्रमांक 193 दिनांक 23/12/2011 अन्वये उमेदवारांची व्यवसाय परीक्षेत मिळालेल्या अंतिम वर्षाच्या गुणाच्या आधारे गुणवत्ता यादी इथं लागणार आहे। म्हणजे तुमच्या ITIच्या मार्कांवर इथं गुणवत्ता यादी इथं लागणार आहे। मेरिट बेसवर इथं सिलेक्शन होणार आहे। तर इथं पण ते सांगितलेलं आहे ड मध्ये महानिर्मिती कंपनीमध्ये सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे स्वतःचे पाल्य यांचेच अर्ज विचारात घेण्यात येतील। सदर कोट्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या इतर कोणत्याही नातेवाईकांना अर्ज विचारात घेतला जाणार नाही याची कृपया नोंद घ्यायची आहे। त्यानंतर ही जो मुद्दा दिलेला आहे स्थानिक उमेदवार म्हणजेच प्रकल्प परिसरातील बाधित गावातील रहिवासी यांना एकूण 25% जागा इथं राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत। प्रकल्प परिसरातील बाधित गावातील रहिवासी असल्याचा पुराव्याकरता मागील महिन्याचे वीज देयक म्हणजे इलेक्ट्रिकल बिल शिरापत्रक रेशन कार्ड इत्यादी कागदपत्र जोडायचे आहे। त्यानंतर तुमचं जे वय जर दिलेलं आहे 6वा मुद्दा इथं दिलेला आहे शिकाऊ उमेदवार अधिनियम 1961 नुसार तुमची वयोमर्यादा दिलेली जी आहे दिनांक 10/9/2024 या तारखेपर्यंत कमीत कमी तुमचं वय जे आहे ते 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 38 वर्ष असणे आवश्यक आहे। आणि तसेच मागासवर्गीय जे उमेदवार आहे त्यांच्यासाठी 5 वर्ष इथं शिथिल ठेवण्यात आलेले आहे। तर इथं 7वा मुद्दा इथं दिलेला आहे सदर भरती प्रक्रियेकरता ITI शिकाऊ उमेदवारांची निवड करण्याचे सगळं अधिकार सक्षम प्राधिकारी व नाशिक औष्णिक विद्युत केंद्र एकलरे प्रशासन यांना असल्याने त्यांच्या मंजुरीनुसार निवड झालेल्या ITI अर्हताधारक शिकाऊ उमेदवारांचे माहे ऑक्टोबर 2024चे सत्र दिनांक 1 ऑक्टोबर 2024 ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये तुम्ही इथं प्रशिक्षण पूर्ण करू शकता। त्याच्यानंतर 8वा मुद्दा इथं दिलेला आहे प्रशिक्षण कालावधीमध्ये राहण्याची आणि निवासाची व्यवस्था ही स्वतः उमेदवाराकडं स्वखर्चाने करावी या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यानंतर इथं खाली आल्यावर उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना इथं दिलेल्या आहेत।
अपूर्ण चुकीचा भरलेला अथवा आवश्यक कागदपत्रे न जोडलेला अर्ज विचारात घेतला जाणार नाही याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा इथं दिलेला आहे, मोबाईल नंबर आणि ईमेल ID तुमचा हा व्यवस्थित टाकायचा आहे. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा दिलेला आहे, www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणीची संपूर्ण जबाबदारी ही स्वतः उमेदवाराची राहील. या कार्यालयास ऑनलाईन कॉन्ट्रॅक्ट रजिस्ट्रेशन प्रक्रिया करताना उमेदवाराच्या प्रोफाईलमध्ये काही अडचणी आल्यास सदर उमेदवाराची नियुक्ती त्या क्षणी रद्द करण्यात येईल हे इथं सांगितलेलं आहे. आणि ITIचे ट्रेड जे दिलेले आहे, इलेक्ट्रिशियन, फिटर, वायरमन, वेल्डर, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, मशिनिस्ट या ट्रेडचे उमेदवार इथे अर्ज करू शकतात. त्यानंतर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असायला हवे, तुमच्याकडे डोमोसाईल सर्टिफिकेट पण असायला हवं. तुम्हाला या ठिकाणी 2 पद्धतीने अर्ज करायचे आहे. पहिला म्हणजे www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाईटवरून तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि त्याचबरोबर ऑफलाईन पद्धतीने पण अर्ज तुम्हाला इथं करायचा आहे. त्यानंतर इथं 8वां मुद्दा त्यांनी दिलेला आहे, ITI अर्हताधारक सर्व पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज नाशिक औष्णिक विद्युत केंद्र एकलरे कार्यालयातील मानव संसाधन विभागात दिनांक 10/9/2024 पर्यंत सर्व आवश्यक कागदपत्रासह सादर करणे आवश्यक आहे. दिनांक 10/9/2024 नंतर सादर केलेला अर्ज तसेच आवश्यक कागदपत्रे न जोडलेले अर्ज कुठल्याही सबबीखाली विचारात घेतले जाणार नाही या ठिकाणी इथं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने इथं अर्ज करायचे आहे. त्यानंतर इथं खाली अर्जाचा नमुना त्यांनी दिलेला आहे. ITI अर्हताधारक यांच्याकरता इथं हा नमुना इथं दिलेला आहे. तर तुम्हाला हा अर्ज इथं सर्व भरायचा आहे आणि त्याचबरोबर इथं सर्व माहिती भरून अर्जासोबत हे सर्व इथं डॉक्युमेंट त्यांनी दिलेले आहे. हे सर्व डॉक्युमेंट इथं तुम्हाला जोडायचे आहे आणि औष्णिक विद्युत केंद्र नाशिक एकलरे येथे तुम्हाला हे 10 तारखेच्या आत इथं जमा करायचे आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. फॉर्म 2 पद्धतीने भरायचा आहे, एक ऑनलाईन आणि दुसरा म्हणजे तिथे ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला डॉक्युमेंट पण जमा करायचे आहे. हा पूर्ण फॉर्म भरून हा पूर्ण अर्ज भरून येथे दिलेले जे सर्व डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला तिथं जाऊन तिथं जमा करायचे आहे. तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला येणारे नवीन अपडेट तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळत राहतील.